जैन सोशल फेडरेशन संचालित आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये छाती विकार आणि अॅलर्जीसाठी मोफत तपासणी शिबिराचं उद्घाटन उद्योजक धरमचंद सचिन कुमार कटारिया व सौ पुष्पा कटारिया आणि परिवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आलं। या प्रसंगी सचिन कटारिया, सौ सारिका कटारिया, अशोक सोनी मंडलेचा, अनुजताई सोनी मंडलेच्या आदींसह जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा, डॉ प्रकाश कांकरिया, बाबूशेठ लोढा, प्रकाश शलानी, डॉ आशिष भंडारी, सुभाष मुनोत, फुफ्फुस विकार तज्ञ डॉ स्नेहा तिरपुडे आदी उपस्थित होते। प्रास्ताविक संतोष बोथरा यांनी केलं। या आरोग्य शिबिरात 54 रुग्णांनी लाभ घेतला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉ आशिष भंडारी यांनी केलं, तर आभार प्रकाश शलानी यांनी मांडले। आज आमच्या विनंतीला मान देऊन आदरणीय श्री धनंजयजी कटारिया, सचिन भाऊ कटारिया, अशोक भाऊ सोनी मंडलेचे आणि त्यांचा संपूर्ण परिवार या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने चीफ गेस्ट म्हणून आलेले आहेत। या मेडिकल कॅम्पला जे काही आनंदऋषी हॉस्पिटलच्या सेवा कार्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमाने जे लोक, जे परिवार, जे व्यक्तित्व आम्हाला मदत करत असतात त्या लोकांच्या हस्ते आम्ही या मेडिकल कॅम्पचं उद्घाटन करीत असतो। आज सचिन भाऊ कटारिया मग ते कॉर्पोरेशन असो किंवा गव्हर्नमेंटचे कोणतेही काही कागदपत्र असतील तर सचिन भाऊ आमच्या बरोबरीने काम करतात आणि कोणतेही जिथे कमी तिथे आम्ही आणि तिथे वेळ का हा आमच्या हॉस्पिटलसाठी नाही, त्यांनी फर्स्ट प्रायोरिटी या हॉस्पिटलच्या कामासाठी दिलेले म्हणजे सेवेचं यज्ञ मागील जवळजवळ 15 ते 20 वर्षांपासून चालू आहे। आज भगवान महावीर एज्युकेशन ट्रस्ट हे युनिव्हर्सिटीचं काम चालू आहे, त्यासाठी ते 23-24 एकरचा जो मोठा प्लॉट हा सचिन भाऊ कटारिया यांच्या अथक प्रयत्नामुळेच झाला। म्हणजे कवडी कोण किमतीमध्ये एखादं काम एखाद्या व्यक्तीने घेतल्यावरती सगळे रिझर्वेशनचे वेगवेगळे लँड त्या घेऊन आणि मग ते रिझर्वेशन हटवून आणि एक चांगल्या प्रकल्पासाठी, चांगल्या कामासाठी हा सेवेचा प्रकल्प त्यांनी कार्यान्वित केला। पैसा सगळीकडे असेल पण मन हे जे लागतं त्या कामाच्या पाठीमागे ते खूप महत्त्वाचं असतं आणि असं हे मन, हे जे संस्कार हे बाल वयात आपल्या आईवडिलांकडून मिळतात। तर आदरणीय धनंजयजी कटारिया किंवा मातोश्री एक लहान खेड्यागावामधून येऊन आणि मुलांना जे संस्कार दिले ते संस्कार निश्चित कुठेतरी चांगलं काम आपल्या मुलं या माध्यमाने करीत असतात। तर ती चांगली कामाची जी एनर्जी अशा शेतीचे जे स्वप्न साकार करण्याकरता आपल्याला सगळ्यांना मिळत असते आणि सगळी चांगली लोक चांगल्या ठिकाणी एकत्र राहिल्यावरती काय काम होऊ शकतं त्याचं ज्वलंत उदाहरण आनंदऋषी हॉस्पिटल आहे। आपल्यासाठी चांगली लोक या कामामध्ये मिळाल्यामुळेच एवढं न भूत न भविष्यात एवढं सेवेचं कार्य आनंदऋषी हॉस्पिटलच्या माध्यमाने आम्ही ते करीत आहोत। तर आपल्या सर्व परिवाराचं या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने मी सहर्ष स्वागत करतो। आलेल्या सर्व रुग्णांचंही सहर्ष स्वागत करतो। फेडरेशन द्वारा आयोजित आणि श्री आनंदऋषी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे आज छाती विकार आणि ॲलर्जीसाठी जे शिबिर आयोजित केले आहे त्यासाठी आम्हाला येथे आमंत्रित केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। येथे उपस्थित सगळे मान्यवर, पेशंट्स, डॉक्टर्स यांना सप्रेम नमस्कार। हे जे मोफत शिबिर आयोजित केलेले जातात त्यांच्यातर्फे नेहमी आयोजित केले जातात आणि याचा सगळ्या गरजू रुग्णांना नेहमीच खूप फायदा होत आलेला आहे आणि होत राहील। हे सगळेजण जे कार्य करत आहेत ते खूपच कौतुकास्पद आहे आणि याच्यात आम्हाला जो खालीचा वाटा म्हणून सेवा करण्याची संधी मिळत आहे त्याबद्दल याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि तुम्ही अशीच आम्हाला थोडी सेवा करण्याची संधी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला देत राहावी हीच इच्छा आहे। येथे आम्हाला बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद। जय महावीर, जय आनंद। या आरोग्यविषयी शिबिरासाठी येथील सर्व डॉक्टर स्टॉफ तन मन धनाने तिथे सतीशजी बोथरा, डॉक्टर कांकरिया, बाबूशेठ लोढा यांचं सर्व नेहमी तन मन झोकून देऊन येथे रुग्णाच्या सेवेसाठी असे आरोग्य शिबिर नेहमी आयोजित करतात, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। असे शिबिरं महिन्याला 2 वेळेस ते घेतात आणि सर्व जे असाध्य रोग आहेत त्याच्यावरसुद्धा शिबिर घेऊन रुग्णाची सेवा करतात, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। माझ्या कटारिया परिवारातर्फे आभार। नमस्कार, मी डॉक्टर स्नेहा तिरपुडे, मी लंग स्पेशलिस्ट आहे आणि फुफ्फुसाची तज्ज्ञ
आता आनंद ऋषीला मी पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी येत असते. आज 6 फरवरीला आपण एक मोफत शिबिर करत आहोत. फुफ्फुसाचे कोणत्याही प्रकाराचा आजार असो, ॲलर्जी, स्लीपचा आजार, घोरण्याचा, स्लीप म्हणजे घोरण्याचे आजार, आणि फुफ्फुसाचे TB म्हणा, लंग कॅन्सर म्हणा, निमोनिया म्हणा, असे काही प्रकाराचे आजार असतील त्यांचा आपण आज मोफत इलाज करायला बसलो आहोत. पण पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी आपली रेग्युलर OPD राहणार. तशी मी स्थायिक रुबी हॉल क्लिनिक पुणेमध्ये असते. धन्यवाद. ह्या आजाराची सुरुवात म्हणजे कोणालाही शिंका खूप येणं लागोपाठ रेग्युलर सीझनल प्रकाराचा, किंवा कोणाला खोकला येतो आहे आणि कोणाला दम लागतो आहे, तर फुफ्फुसाचे काही प्रकाराचे त्रास, छातीत दुखणं, दम लागणं आणि अचानक दम वाढणं, किंवा रेग्युलर ट्रीटमेंटपासून काहीतरी नवीन सुरू होणं, वजन कमी होणं, हे सगळे जे लक्षणं आहे ह्याच्यावर लक्ष देऊन आपण माझ्याकडे येऊन दाखवू शकतात. मी जी लंग स्पेशलिस्ट आहे. थँक्यू. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहिल्यानगर.